खरीप 2025च्या पीक विम्यासंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे ती जाणून घेऊयात। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत की 17,500 रुपये प्रमाणे पैसे खात्यात येणार का, ते कधी जमा होणार, त्याचबरोबर अनेक जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं सुद्धा सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिली जी अपडेट होती की जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पडणार होता, त्याचं काय झालं, तर त्याबद्दल राज्य सरकारने अशी माहिती दिलेली आहे की जी काय राज्य सरकारच्या पातळीवरची पीक कापणी प्रयोगाची माहिती आहे, त्याच्यानंतर तांत्रिक उत्पादनाची माहिती आहे, त्यानंतर राज्य सरकारकडनं विमा कंपनीला दिल्या जाणाऱ्या हप्त्याची माहिती आहे। या सगळ्या पद्धतीच्या ज्या माहिती आहेत किंवा ज्या प्रोसेस आहेत त्या राज्य सरकारकडनं पूर्ण झाल्या होत्या आणि त्यामुळे राज्य सरकारनं असा दावा केला होता की जानेवारीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। मात्र जानेवारी निघून गेलेला आहे, फेब्रुवारी निघून चाललेला आहे, तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही। मग परत एकदा कृषी विभागाला जेव्हा विचारण्यात आलं त्यावेळेस कृषी विभागानं सांगितलं होतं की केंद्र सरकारच्या ठिकाणी जे NCIP जे आहे, नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल, राष्ट्रीय पीक विमा पोर्टल, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेत, त्याच्यामुळे त्याला 7-10 दिवस वेळ लागणार आहे। मात्र तो सुद्धा वेळ झाला, त्या पोर्टल मधल्या त्रुटी सुद्धा दुरुस्त झाल्या, तरी सुद्धा पीक विमा त्या ठिकाणी आलेला नाही। त्याच्यानंतर मग राज्य सरकारनं काय केलं की केंद्र सरकारला एक पत्र पाठवलं की आमच्या राज्याच्या वतीनं आमच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पीक कापणी प्रयोग किंवा तांत्रिक उत्पादनासंदर्भातली संपूर्ण माहिती केंद्राला पाठवण्यात आली। हप्ता सुद्धा तुमच्या सांगितल्याप्रमाणे वेळेत जमा करण्यात आला, तरी सुद्धा आम्हाला पीक विमा का जमा होत नाहीये, तो तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा। त्याच्यावर केंद्राकडनं काही उत्तर आलेलं नाही। आणि एकीकडे केंद्रीय कृषी मंत्री हे यांना आता गौड बंगाल बाबा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि ती म्हणजे महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओची ही आहे की राज्य सरकारनं केंद्र सरकारला पत्र लिहिलंय की आम्हाला तुम्ही तातडीनं त्या ठिकाणी विमा जमा करा। आणि हे जे गौड बंगाल बाबा आहेत, शिवराज सिंग चौहान, बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब फेकतात त्याच पद्धतीने हे सुद्धा त्याच स्पीडनं फेकायला लागलेले आहेत का, असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की सगळ्या प्रोसेस पूर्ण झाल्या, शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी विमा फाडला, या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा वेळेमध्ये तुम्ही त्याला पीक विमा का देऊ शकत नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। राज्य सरकारनं सांगितलंय की येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल। त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की 17,500 प्रमाणे पीक विमा खात्यामध्ये जमा होणार आहे का, तर त्याच्यामध्ये उत्तर नाहीये। कारण जे काय पीक कापणीच्या माध्यमातून सर्वेक्षण झालंय तर त्याच्यामध्ये जी उत्पादकता आहे ती उत्पादकता ज्या पद्धतीने खाली यायला पाहिजे होती ती खाली आलेली नाही, ती उत्पादकता जास्त आलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना 17,000 किंवा 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा मिळेल अशी आशा धुसर आहे, तर त्यांना 5,000, 4,000, 3,000, 2,000, 500, 1,000 अशा पद्धतीने पीक विमा मिळू शकतो। त्यानंतर शेतकऱ्यांचा असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो की माझं वैयक्तिक नुकसान 40%, 60%, 80%, 70% झालेलं आहे, त्यामुळे मला 17,000पेक्षा जास्त विमा मिळेल। मात्र या वर्षी एकच ट्रिगर आहे, ते म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित। म्हणजेच काय, तुमच्या मंडळाची आणेवारी कमी असेल तर तुम्हाला पीक विमा मिळेल, तुमच्या मंडळाची आणेवारी जास्त असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। अगदी त्याच पद्धतीने मंडळ आधारित हे आहे, मंडळ बेस आहे, हे वैयक्तिक नाही। त्याच्यामुळे तुम्हाला 17,500 आणि 18,000 अशा पद्धतीनं जे काय पीक विम्याचे दांगडू आहेत किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस ओला दुष्काळानं जे काय ट्रोलिंग होत होतं सरकारचं किंवा जे डॅमेज कंट्रोल करण्यासाठीचा जो प्रकार होता आणि त्यांनी ते 32,000 कोटीचं बजेट त्याचा आकडा वाढवायचा होता म्हणून 17,500 त्या ठिकाणी ते बोलले होते। त्याच्यामुळे मला या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तीव्र शब्दामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करायचा आहे। हे प्रचंड फेकण्याच्या स्पर्धेमध्ये यांना त्या ठिकाणी नेलं पाहिजे, त्या ठिकाणी हे देशाला एक अवॉर्ड देतील। मात्र हे गौड बंगाल शिवराज सिंग चौहान बाबा जे आहेत यांनी नुसतं सांगितलं की 12% व्याज लावून 13% लावून पीएम किसानच्या ज्या पद्धतीनं हप्ते वितरित करतो त्या पद्धतीनं आम्ही हे हप्ते टाकू, कसलं काही नाहीये। शेतकऱ्यांच्या तोंडाला निराशाच त्या ठिकाणी त्याच्या पदरी हे टाकताना दिसत आहेत। त्याच्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांना तारीख पे तारीख आणि काही दिवस पीक विम्यासाठी वाट बघावी लागणार आहे। हे सटीक सोप्या भाषेतली आणि हीच सत्य माहिती मी तुमच्या समोर ठेवलेली आहे, याच्यापेक्षा अधिक सत्य तुम्हाला कोणी सांगू शकत नाही। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।